नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि अचानक आपल्याला एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले मार्गदर्शक आणि ज्यांनी MPSCमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळे पदं मिळवलेले आहेत असे अनिकेत थोरात आमचे मित्र, तर ते आपल्यासोबत जोडले गेले. त्यामुळे अचानक ही गोष्ट आपण करत आहे. तर बऱ्याच लोकांना अनिकेत थोरात यांच्याबद्दल माहिती नाही आहे. तर मी पहिले तर स्वागत करतो अनिकेत, तुमचं नमस्कार स्वागत सर. स्वागत आहे तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद सर. तर मी पहिले तुम्हाला सांगेल की विद्यार्थ्यांना ज्यांना तुमच्याबद्दल माहिती नाही, थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. नक्की सर. नमस्कार, मी अनिकेत थोरात. 2019च्या कंबाईन परीक्षेमधून माझी STI आणि ASO या दोन्ही पदावर निवड झाली होती. STI ला मी संपूर्ण महाराष्ट्रात 6वा होतो आणि ASO ला पण पहिला टॉप 10 म्हणजे 10वा रँक होता माझा. त्यानंतर परत 2022 मधून माझी असिस्टंट कमिशनर GST म्हणजे SC/ST पदावरती निवड झाली आणि सध्या मी SC/ST या पदावरती GST विभागामध्ये कार्यरत आहे सर. आणि सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट जी मी नेहमी करतो, आणि मला वाटतं अनिकेत आपल्या ऑप्टआउटच्या वेळेस खूप ॲक्टिव्हली काम करत होते. सुदैवानं सगळ्यांच्या त्यांना आता राज्यसेवा 2024 मधून पण पद मिळते, पण ते क्लास 2 मिळत असल्यामुळं पहिलं ऑफिशियल ऑप्टआउट आपल्याला अनिकेत यांच्या माध्यमातून मिळणार आहे. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार अनिकेत. धन्यवाद सर. ॲक्च्युली 2019ला सर माझं STI ASO दोन्हीला झालं होतं. त्यावेळेस MPSCने ऑप्टिंग आउटचा डिसिजन घेतलेला नव्हता, बरोबर. बट आम्ही त्यावेळेस पण अनऑफिशियली ऑप्टिंग आउट केलं होतं. म्हणजे रोहित काळे आमचे मित्र, त्यांनी पण ते ASO ला रँक 1 होते, त्यांनी पण त्यावेळी ऑप्टिंग आउट केलं होतं. म्हणजे आम्ही दोघांनी जाणीवपूर्वक ते गॅडला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही नाही जॉईन करत आहे. म्हणजे आम्ही ते जॉईन करू नये, परत STI जॉईन करू शकलो असतो, बट STI जॉईनिंग आले नसताना पण ते ऑप्टिंग आउट केलं होतं. म्हणजे सगळ्यात सुरुवात MPSC मध्ये ऑप्टिंग आउटची आम्ही त्यावेळी समजा झालेली होती. आणि नंतर MPSCने ते ऑफिशियल केल्यानंतर मग खऱ्या अर्थाने ते मास लेवल पर्यंत गेलं. अगोदर मुलं कशी घाबरायची की बाबा आता हे नाही, हे केलं तर काही पुढं प्रॉब्लेम नको व्हायला. बट मला ह्या माध्यमातून परत एकदा सांगायचंय की प्लीज ऑप्टिंग आउट करा. की जिथं तुम्हाला नाही घ्यायचं ना पद, तर नक्की ऑप्टिंग आउट करा. दुसरे कुठले तरी एक फॅमिली त्याच्यामुळे तुमच्या एका डिसिजनमुळे स्टेबल होऊ शकते, कुठलं तरी कुटुंबाचं त्याच्या माध्यमातून कल्याण होऊ शकतं. त्यामुळं MPSC एक्झाम मंत्राच्या माध्यमातून, अजित सरांच्या माध्यमातून माझे तुम्हाला हे एक कळकळीचे आव्हान आहे असं तुम्ही समजा. धन्यवाद सर. म्हणजे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना डबल पोस्ट आहे किंवा ज्यांना खरंच जॉईन करायचं नाही आहे ना, त्यांनी निश्चितपणे ऑप्टआउट करा. आणि तुमचे सहअध्यायी, तुमचे मित्र, आणि मी जसं नेहमी म्हणतो की ही पोस्ट मिळाल्यानंतर फक्त तो व्यक्ती नाही, ते कुटुंबच नाही, तर तो एक समाज, ते एक गावगाडा असा पुढे जात असतो. आणि त्या कुटुंबाच्या रिलेटेड जनरेशन्स पुढच्या एक स्थिरवल्या जातात, पुढे चांगल्या मार्गाला लागत असतात. त्यामुळे तुम्ही फक्त एका व्यक्तीचं नाही तर एका खूप मोठ्या समूहाचं त्या ठिकाणी कल्याण करत असतात. ही सुवर्ण संधी तुम्हाला त्या ठिकाणी लाभलेली आहे, तर निश्चितपणे तुम्ही ऑप्टआउट करावं. पुढचा जो विषय आहे, आता कंबाईनची परीक्षा लगेच येते 21 डिसेंबरला. तुम्ही कंबाईनमधून 2-2 पोस्ट काढल्यात, चांगल्या रँकनं काढलेल्या आहेत. तो रोहित पण तुमचे रूममेट राहिलेले आहेत, मित्र राहिले जवळचे, त्यांचा रँक 2 होता. तर सगळा जो तुमचा अनुभव आहे कंबाईनच्या बाबतीमधला, की थोडक्यामध्ये काय सांगाल की 21 डिसेंबरसाठी काय तयारी करावी? हा, ऍक्च्युली आत्ताच मी विचार करत होतो की शेवटचे एक मला वाटतं 27 दिवस बाकी आहेत अजून. तर ऑलमोस्ट विद्यार्थ्यांचं रिडिंग वगैरे आता झालेलं असणार आहे. म्हणजे आता परत रिडिंग ह्या पार्टकडे विद्यार्थ्यांचा कल नसणार आहे. आता विद्यार्थ्यांचा माइंडसेट हा रिव्हिजनचा असणार आहे. आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये 2 गोष्टी मला वाटतं खूप मॅटर करतात, की रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग. आता क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग मध्ये पण 2 भाग आहेत, एक आयोगाचे क्वेश्चन आणि दुसरे एक आहे टेस्टचे पेपर्स. म्हणजे आपण वेगवेगळ्या क्लासेसचे पेपर्स असं म्हणू शकतो. तर पहिला जो भाग आहे रिव्हिजनचा, साधारणतः 25 दिवस पकडूया आपण रॅन्डमली. तर 25 दिवसाचे आपण 2 स्लॉट करू शकतो सर. एक 15 दिवसाचा आणि पुढचा एक 10 दिवसाचा. 15 दिवसामध्ये तुम्ही एक पूर्ण कंबाईनच्या सिलेबसची रिव्हिजन घेऊ शकता. मग तुम्ही ते 3-3 दिवसाचे स्लॉट करून 5 विषय कव्हर करा, कुठले मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर सोडून, कारण की ते डेली बेसिसवरती करावं लागणार आहेत. म्हणजे मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर डेली बेसवरती करण्याचं एकमेव रिझन असे, खूपच डायनॅमिक दोन्ही सब्जेक्ट आहेत. मॅथ, रिझनिंगला जर तुम्ही 15+ जाऊ नाही शकले किंवा त्याच्या आसपास नाही गेले तर तुमचा कट ऑफच क्लिअर होणार नाही. आता 55-60चा हा जमाना थोडासा मागे पडत चाललेला आहे. आता 65-70 कडे कट ऑफ कुठेतरी टिल्ट व्हायला लागलेला आहे. तर कट ऑफ वाढण्याचं आणखी एक बेसिक रिझन हे असू शकतं 25ला, असे मला वाटते की राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झाली मेस, तर त्याचा जो मॉब होता सर तो इकडे शिफ्ट झालेला आहे. त्याच्यामुळं हाय लेवलला कॉम्पिटिशन हे 25च्या एक्झामला आणि कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं
रिव्हिजन करताना पण त्याची काळजी घ्या की 2 तुमच्या रिव्हिजन अजून व्हायला पाहिजेत, कोणाची एकही झाली नसेल, मिनिमम 2, की बाबा 15 दिवसात पहिली एक रिव्हिजन करा, मॅथ रिजनिंग आणि करंट अफेअर सोडून 5 दिवसात, म्हणजे 5 सब्जेक्टची 3 दिवसाला एक सब्जेक्टने ते करू शकता. त्याच्यानंतर परत 10 दिवस जे आपल्याकडे बाकी आहेत त्याच्यामध्ये 2 दिवसात एक सब्जेक्ट अशी म्हणून परत एक सायकल रिपीट करा. बरोबर. आणि त्याच्यानंतरही तुमच्याकडे 2 दिवस राहतात. तर मला वाटतं त्या 2 दिवसामध्ये करंट अफेअर आणि तुम्हाला विसरणाऱ्या गोष्टी, म्हणजे समजा पॉलिटीमध्ये आर्टिकल्स असतील, जिओग्राफीमध्ये काही फॅक्च्युअल डाटा असेल, महाराष्ट्राची लोकसंख्या वगैरे, किंवा इकॉनॉमिक्स मधला काही फॅक्ट्स तुम्हाला विसरत असतील ते थोडेसे अभ्यास करतानाच पॉईंट आउट करून ठेवायचे, हे मला शेवटच्या टप्प्यात वाचायचे. किंवा लोकसंख्या धोरणावरती प्रश्न विचारला जातो आणि त्याचे फॅक्ट्स 100% विचारतात. साक्षरता कुठल्या जिल्ह्याची कमी, कुठल्याची जास्त, आपण शेवटच्या टप्प्यात विसरून जातो. तर अशा फॅक्ट शेवटच्या 2 दिवसात रिव्हिजन करून जावा. आणि करंट अफेअरचं मॅक्झिमम रिव्हिजन करा. तुम्ही जे काही पुस्तक वाचले, आपल्या एमपीएससी एक्झाम करंट मंत्र आपला आहेच, ते तुम्ही रिव्हिजन मोडसाठी यूज करू शकता. म्हणजे अजून आपल्याकडे तेवढे दिवस आहेत, ते तुम्ही नक्की यूज करा. मी ते पुस्तक पाहिलं, एकदम छान सरांनी कमी शब्दांमध्ये शक्य तेवढं ते याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक आहे एकदम क्रिस्प मटेरियल ज्याला आपण म्हणतो, तर ते सरांनी कंपाईल केलेलं आहे. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट की बाबा, रिव्हिजनचा एक भाग झाल्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही आयोगाचे पेपर सोडवलेले असणं एक्सपेक्टेड आहे, बट तरीही जर सोडवले नसतील तर ते परत एकदा सोडवा. ऍटलिस्ट मागच्या 5 वर्षाचे तरी तुम्हाला प्रिलिमचे क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये सोडवणं, सॉल्व्ह करणं विथ टाइम ते एक्सपेक्टेड आहे. आणि दुसरी गोष्ट की बाबा, क्लासेसचे पेपर्स, म्हणजे आता क्लासेसचे पेपरमध्ये आपण बघतो की मार्केटमध्ये भरपूर फ्लडिंग झालेलं आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. बट सरांशी बोलताना सरांनी मला एक आयडिया सांगितली की भंडारा नावाचं सर एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहेत. तर त्याच्यामध्ये सरांनी मला वाटतं 10 टेस्ट ना सर? नाही, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आपली 10 दिवसात 10 टेस्ट पण आहेत, 10 दिवसामध्ये 10 टेस्ट. दुसरा एक विषय की भंडाराचं मेन स्पेशल काय आहे की तुम्ही जसं म्हटलं की 15 दिवसात रिव्हिजन झाली पाहिजे. येस. तर 15 दिवसामध्ये पूर्ण जीएसची कंटेंटची रिव्हिजन व्हावी यासाठी 120 तासामध्ये आपण जवळपास पूर्ण जीएस, त्यात मॅथ रिजनिंग सहित मॅथ रिजनिंगचे पण जवळपास 30 लेक्चर्स, जवळपास 20-25 तासामध्ये ते पण कव्हर होणार आहे. 120 तासामध्ये 15 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण सिलेबस 100 प्रश्नांची रिव्हिजन होईल असे लेक्चर्स त्याच्यात आहेत. त्यात माझी फक्त सगळ्यांना अशी एक विनंती आहे की सगळे बघण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ज्या विषयाचे जे टॉपिक अवघड जातात तेवढे बघा आणि पुढे चला. फक्त टाइमलाईन एक्झॅक्टली फॉलो करा. तर त्याला आपण एक पूर्ण जे आहे त्याला एकदम चांगलं नाव दिलेलं आहे भंडारा. आणि मला वाटतं खूप जणांना ते आवडलं, पण त्याच्याविषयी डिटेल आपला सेपरेट एक व्हिडिओ आलेलाच असेल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एकदम नॉमिनल फी मध्ये देण्याचं सरांचं, म्हणजे ती एक खूप झालं. मी बोललेलो आहे की अनिकेतला की ते थोडंसं काही काही विद्यार्थ्यांना अफोर्ड करता येत नाही म्हणून एक नॉमिनल काहीतरी नाम मात्र त्या ठिकाणी असावं म्हणून ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये आपल्या 11 टेस्ट सिरीज जे आहेत त्यातून भरपूर रिफ्लेक्शन झालेले आहेत. आणि जे 10 दिवसात 10 टेस्ट आहेत, आतापर्यंत ज्यांनी 11 टेस्ट सिरीज सोडवले नाही त्यांनी निश्चितपणे सोडू शकता. 10 दिवसात 10 टेस्ट तुम्हाला इनफ नाहीये, तुम्हाला अजून क्लासच्या पण सोडवायच्याच आहेत. म्हणजे फक्त आपल्याच नाही तर बाकीच्याही क्लासेसच्या सोडवा सरांनी सांगितलं तसं. आणि मागच्या 8 दिवसामध्ये 4-5 पेपर तरी आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे बोला सर. म्हणजे रिव्हिजनचा पार्ट मी तुम्हाला सांगितला. टेस्ट सिरीजचं सरांसोबत तुम्ही त्या 10 टेस्ट करू शकता. प्लस तुम्हाला जर थोडासा कॉन्फिडन्स येत नसेल की बाबा मी सोडवतोय पण माझं वेळेत बसत नाही, म्हणजे कंबाईनचं मला जे रहस्य जाणवलं की बाबा कंबाईन इज ऑल अबाउट टाइम मॅनेजमेंट. करेक्ट. कंबाईन मध्ये तुमचा स्टडी मॅटरच करत नाही. म्हणजे तुम्ही जे एक शब्द सांगतो की 60 मिनिट 100 क्वेश्चन. येस. हे जे ज्याला सापडलं ना तो एक्झाम कंबाईनची इझिली क्लिअर करू शकतो. बट बेसिक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये कुठं क्रिएट होतो, मॅथ रिजनिंग सारखा विषय आहे, सायन्स सारखा विषय आहे, करंटमध्ये जर रिव्हिजन कमी पडलं तर ह्या 3 विषयांना थोडंसं त्याचं स्वरूप हे डायनॅमिक असल्यामुळं ह्या 3 विषयांकडे शेवटच्या टप्प्यात चांगलं लक्ष द्या. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी हे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत. म्हणजे एका लिमिट नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ग्रीप पकडणं शक्य नाहीये. बट मॅथ रिजनिंग असेल, करंट असेल किंवा सायन्स असेल याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे कधी कधी म्हणजे माझंच वैयक्तिक मॅथ रिजनिंग मध्ये खूप मेजर प्रॉब्लेम होत असेल. म्हणजे मॅथ रिजनिंग मला जास्त जमायचं नाही. बट मग मी त्यानुसार थोडंसं प्लॅन केलं की मॅथ रिजनिंगला 50% आउटपुट येते, तर बाकीकडे मग आपली कशी अॅक्युरेसी वाढवता येईल. बट तुम्हाला सांगतो हे माझ्या वेळेसच ही परिस्थिती होती. आज असं झालेलं आहे की मार्केटमध्ये एवढे क्लासेस आणि हे सगळे अवेलेबल झालेले आहेत, त्याच्यामुळे मॅथ रिजनिंगला तुम्ही 50% वगैरे हे डोक्यातनं काढून टाका. म्हणजे 20 पैकी तुमचे 10 वगैरे वरती काय काम होणार नाही. किमान तुमचे 15 प्रश्न बरोबर पाहिजेत. त्यावेळेस तुम्ही ते 60+ 65+ चे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता. आणि आयोगाची जी डिमांड आहे, त्या आयोगाची डिमांड ही दिवसेंदिवस तुमच्याकडून वाढत जाणार आहे. म्हणजे आयोग काय पेपर इझी वगैरे असं काय तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका. आणि पेपर
पेपर इझी झाला की कट ऑफ वरती ऑटोमॅटिक वाढणार आहे. त्याच्यामुळे ते हे असतं रिलेटिव्ह असतं, पेपर इझी सोपं येणं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमचं पण मगाशी सरांशी बोलताना डिस्कशन झालं, सर पण तेच म्हणत होते की पेपर प्रेडिक्ट करत बसू नका. म्हणजे अगोदर तो सोपा येईल, अवघड येईल, पाठीमागचा आला. आयोग आहे ना प्रत्येक वर्षी काहीतरी चेंज करतं. म्हणजे आत्ताच राज्यसेवेचा पेपर झाला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला जाणवलं असेल काही काही प्रश्न थोडेसे युपीएससी कडे ते टिल्ट झाल्यासारखे जाणवले सर, की बाबा त्यांना थोडंसं अनालिसिस कुठेतरी एक्सपेक्टेड होतं. सो हे तुम्ही काहीच एक्सपेक्ट करू नका, पेपरला पूर्ण ब्लँक जावा. फक्त तुमचं प्रिपरेशन म्हणजे तुमचे शस्त्र एवढे भक्कम पाहिजे त्याला धार लावलेली, की बाबा एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेस नवीन तुमच्यावरती काहीतरी अटॅक होणार त्यावेळेस तुम्ही त्याला डिफेंड करता आलं पाहिजे. एवढीच फक्त काळजी घ्या. आणि जास्त थिंकिंग जो करतोय ना तर त्याचं एक्झाम हॉलमध्ये प्रॉब्लेम होणार. म्हणजे अगोदर जास्त थिंक करू नका, तिथं गेल्यानंतर एक्झिक्युशनला जास्त महत्व द्या. त्यासाठी टेस्ट सिरीज महत्वाची, आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला उत्तर आठवण्यासाठी बरोबर क्लिक करण्यासाठी रिव्हिजन महत्वाची. रिव्हिजन, टेस्ट सिरीज, ब्लँक आणि एक्झाम हॉलमधलं एक्झिक्युशन, ह्या 4 गोष्टी जर तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात ब्लाइंडली फॉलो केल्या, तुमचा स्कोर 101% 65+ गेल्याशिवाय राहणार. म्हणजे तुम्ही कट ऑफ इझिली क्लिअर करू शकाल. एक्झॅक्टली. तुम्ही जे शब्द वापरला, मी फक्त पोरांना एवढं म्हणतो, प्लेन जा. येस, बायस होऊन जाऊ नका, प्लेन जा. आणि ते 60 मिनिट 100 क्वेश्चनचं जे गणित आहे ते आपलं 100% जुळलं पाहिजे, त्याशिवाय कंबाईनमध्ये मार्क पडत नाहीत. आणि अजून दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मागच्या काही दिवसात मेंटरिंगला आलेल्या विद्यार्थ्यांची बघितली, पोरं जे फेल होत आहेत अभ्यास कमी आहे म्हणून नाही, किंवा बाकी गोष्टी कमी पडत आहे म्हणून नाही, फक्त प्रेशरमुळे. आणि ते प्रेशर जे आहे की एवढे मार्क पडले पाहिजे, एवढा कट ऑफ, माझं वय वाढलं, हे करायचंय ते करायचंय, त्या प्रेशरमध्ये काय होतं की प्रोसेस चोक होते आणि परफॉर्मन्स कमी होते. त्यामुळे एका वाक्यात मी असं सांगेल की प्रोसेसवर काम करा, एंड किंवा जे काही कट ऑफ मार्क ह्या भानगडीत नको पडू. त्यात असं नाही की अभ्यास करू नका, अभ्यास करा, तुमचे 100 प्रश्नाला तुमचं 100% द्या, पण निवांत जा, रिलॅक्स जा. जसं कंबाईन करणार राज्यसेवेला गेले होते तसं कंबाईन करणाऱ्याने असं समजा ही ग्रुप सी ची परीक्षा आहे, आपल्याला जस्ट निवांत फक्त पेपरला जायचं. येस, म्हणजे हे खूप वर्क करतं. म्हणजे मला वैयक्तिक त्याचा अनुभव आहे. मी ज्यावेळेस कंबाईनच्या एक्झाम म्हणजे समजा देत होतो त्यावेळी म्हणजे काही माझे मित्र जे होते जे खूप टेन्स होते, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काय असायचं की मी एक प्रश्न आता क्लिक केला की माझं फ्युचर लिहितोय बाबा, की बाबा ह्याच्यावरतीच माझं सगळं काय आहे. आणि मग काही लोकांची आमची काय मानसिकता होती की जे होईल ते होईल, ते पुढे बघू. म्हणजे एकतर पास होईल किंवा नापास होईल. नापास झाल्यानंतर आपल्याला काय अशी फाशीची शिक्षा वगैरे काही नाहीये. आपले घरचे ऑलमोस्ट आपल्याला सपोर्टच करत असतात. घरच्यांनी आपल्याला इतक्या मोठी संधी दिलेली की बाबा तू आज पास हो नापास हो, तू आमच्यासाठी आहे तसंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे बोलणं खूप सोपं आहे, हे पण मला माहिती आहे. बट तुम्ही त्याच्यातलं काही प्रमाणामध्ये जरी एक्झिक्यूट केलं ना एक्झाम हॉलमध्ये तरी त्याचा खूप जास्त फायदा होईल. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जे थोडेसे इनिशियल फेजला लोक असतात, ह्या लोकांच्या मनामध्ये ही भीती बसलेली असते की सिनियर लोकांशी मी कॉम्पिटिशन कसं करू, आणि सिनियर लोकांच्या मनामध्ये ही भीती बसली की मी सोशल प्रेशर कसा हँडल करू, एक्झाम हॉलमधला प्रेशर कसा हँडल करू. त्याच्यामुळे दोन्ही गटातल्या लोकांना माझं हे सजेशन राहील, नवीन लोकांनी सिनियर लोकांना थोडंसं घाबरू नका. आणि सिनियर लोकांनी जे तुमच्या डोक्यामध्ये हिथून पाठीमागच्या वेगवेगळ्या थिंकिंग प्रोसेसमध्ये रिझल्ट गेलेले आहेत तर त्याच्याकडे थोडंसं काम करून पुढचे 25-30 दिवस जे हातात त्याच्यावरती काम करा. आणि त्याच्यावरती जे कमीत कमी प्रेशर कसं एक्झाम हॉलमध्ये तुमच्यावरती येईल ह्याच्यानुसार जर तुम्ही परीक्षा दिली तर तुमचा जो स्कोअर कुठेतरी 50-55च्या आसपास स्टक झालेला आहे. मला एक ऑब्झर्व झालंय की मुलांचा स्कोअर अराउंड 50 किंवा 55च्या आसपास स्टक होतोय, तर त्याला कुठेतरी आपल्या 65-70च्या आसपास न्यावं लागणार आहे. तर ह्या सगळे फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करून तुम्ही तुमचा स्कोअर निश्चितच 65-70 पर्यंत नेऊ शकता. मी 65-70 हे बोलतोय एका बेसवरती की आयोगाचे रिसेंटमध्ये जर स्ट्रेंथ पाहिले तर ते थोडंसं आयोग एक मॉडरेट लेवलला पेपर काढते. युनिक आहे बट मॉडरेट लेवल आहे. आणि पेपरचं आणखी एक तुम्हाला खासियत सांगतो, पेपरमध्ये कितीही नवीन प्रश्न आले सर तरी पण मुलं मार्क्स पाडतायत. म्हणजे राज्यसेवेचं तुम्ही बघा आणि कुठल्या कंबाईनचे पण एक्झाम घ्या, त्याच्यामुळे असं काय डोक्यात ठेवू नका की एक्झाम हॉलमध्ये बरेच मुलं जज करत बसतात की नवीन प्रश्न आले तरी खूप अवघड आहे वगैरे, काही कट ऑफ कमी येईल किंवा आपल्याला कमी मार्क आले तरी काही अडचण नाही वगैरे, असं जज करू नका. एक्झाम हॉलमध्ये नवीन प्रश्न आला तर त्याला काही तुमचं लॉजिक लागतंय का? सरांचं तर लॉजिकल अप्रोच आहेच. म्हणजे सरांच्या एमपीएससी एक्झाम मंत्रमध्येच लॉजिकल अप्रोच टू सक्सेस ही सरांची टॅगलाईन आहे. ओके, तर ते लॉजिक्स लावण्याचे प्रयत्न करा. काही काही वाईल्ड गेस असतात की ज्याच्यामध्ये एक सेन्स होतं, अरे नाही मला हेचं उत्तर 2 वाटते, सो ते उत्तरच तुम्ही टिक करून या, दुसरं काही जास्त विचार करून जे वाटतोय ना सेन्स. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला काय जाणवलं की फक्त प्रेशरमुळे एक्झाम जात आहेत, तर प्लीज असं हे करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला शक्य तेवढं त्याच्यावरती मानसिकतेवरती काम करण्याचा निश्चित तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. याला ना एक गोष्ट मी नेहमी सांगतो, 1 क्वेश्चन ऍट अ टाइम अप्रोच ठेवायचा. येस, हा प्रश्न आहे मला माझं 100% द्यायचं, मी पुढे गेलो, पुढचा प्रश्न माझं 100% दिलं, पुढचा प्रश्न. पेपर कसा
कसा होता क्वेश्चन काय होते मला काही माहित नाही. Perfect, प्रत्येक perfect. प्रश्नाला माझं मी 100% दिलंय आणि मी पेपरात देऊन आलो. Yes. आता जे काय होईल ते पुढे बघू. हा जर अप्रोच ठेवला तर प्रेशर येत नाही आणि बाकी गोष्टी होत नाही. बाकी इतर डिटेल आपण शेवटच्या काही व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्या करूयात. आता थोडंसं एक महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या की तुमचा जो काय पूर्ण आतापर्यंतचा प्रवास आहे, म्हणजे वेगळ्या परीक्षेत वेगळ्या पोस्ट, इव्हन राज्यसेवेतून 2-2 पोस्ट काढणं ही साधी गोष्ट नाहीये. या सगळ्यामध्ये तुम्हाला असं 1-2-3 गोष्टी ज्या जाणवल्या की ज्याचा तुम्हाला सुरुवातीला माहिती झाली असं जास्त फायदा झाला असता किंवा ओव्हरऑल त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा झाला असं? येस, सगळ्यात बेसिक गोष्ट जी मला जाणवली की मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये क्वेश्चन पेपरकडे तेवढं लक्ष दिलं नाही. आता ऑलमोस्ट सगळ्यांनी सांगून ते प्रत्येकाला लक्षात आलं की क्वेश्चन पेपरला महत्व द्या. अजूनही काही मुलांच्या बाबतीमध्ये मला हे जाणवते क्वेश्चन सॉल्व्हिंग म्हणजे आयोगाचे सोडवत आहेत मुलं. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही टेस्ट सिरीज किंवा जे प्रायव्हेट क्लासेसच्या टेस्ट सिरीज असतात ना त्याला आपण बऱ्याच वेळा अंडर एस्टिमेट करतो. तसं करू नका. काय होतं की क्लासेसने जरी टेस्ट सिरीज काढल्या असेल त्या अभ्यासातलेच काढणार आहेत. तुमचा जर अभ्यास परफेक्ट झाला असेल तिथं पण तुमचं आउटपुट दिसणारच आहे. सो मला असं म्हणायचं की तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल, मी तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये कधी काय करायचो की एका दिवसात 2-2 पेपर सॉल्व्ह करायचो. म्हणजे 1 तासाचा वेळ राहतो सर. सकाळी 11ला एक पेपर, 11 ते 12 सॉल्व्ह करा. संध्याकाळी 5 ते 6 एक पेपर सॉल्व्ह करा. मध्ये तुमच्याकडे 5 तासाचा एक स्लॉट मिळतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टडी करू शकता. प्रश्न सोडवणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे प्रश्न सोडवताना तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला नवीन काहीतरी विचार करावा लागतो. आणि एक मानवाची एक स्वभाव आहे माणसाचा की माणसाला वेगवेगळ्या गोष्टी करायला नेहमी आनंद वाटतो. म्हणजे एकच गोष्ट तुम्ही दररोजच चपाती भाकरी किंवा चपाती भाजी खाऊ शकत नाही. कधीतरी तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होते किंवा वेगळं काहीतरी ट्राय करायची इच्छा होते. सो जे आपलं क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग आहे ना त्याला तुम्ही ह्या अँगलने बघा. तुम्ही त्याला ते एक बोरिंग प्रोसेस म्हणून बघू नका. कारण की तुम्ही जेवढे जास्त त्याची प्रॅक्टिस कराल, पहिला टाइम मॅनेजमेंटचा इश्यू तुमचा सॉल्व्ह होईल. दुसरा तुमचा कंटेंट वरचं जे कन्सल्टेशन आहे ना, बऱ्याच वेळा काय होतं फ्रॅगमेंटेड आपला स्टडी झाला असतो. कन्सल्टेशन व्हायला टेस्ट सिरीज शिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढे प्रश्न सोडवणार त्याच्यातून तुमचं कंपायलेशन कन्सल्टेशन होणार, ते एक्झाम हॉलमध्ये एक्झिक्युशन होणार आहे. सगळ्यात बेसिक महत्वाची गोष्ट ही तुम्ही शेवटच्या दिवसात नक्की फॉलो करा. दररोज 2 पेपर सोडा पुढचे 15 दिवस तरी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला जी जाणवली, बऱ्याच वेळा काय होतं की आपण कन्सिस्टंट राहत नाही. म्हणजे MPSC मध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी यशापर्यंत मला वाटतं घेऊन जाते ते म्हणजे सातत्य. म्हणजे आम्ही आता बऱ्याच यशदामध्ये पण पाहिलं की जे स्टॉपर आहेत तर त्या सगळ्या मुलांचं हेच रहस्य जाणवलं की ते खूप कन्सिस्टंट होते. म्हणजे अगदी काही लोकांनी दिवाळी दसरा वगैरे असला प्रकार आयुष्यात ठेवलेला आहे. मित्रमंडळी वगैरे खूप कमी प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टीत सॅक्रिफायसेस खूप जास्त करावे लागतात. तर कन्सिस्टन्सीला खूप जास्त महत्व द्या. म्हणजे तुम्ही दररोज तुमचा 4 तास एखाद्या आठवड्यात अभ्यास झाला तरी चालेल, पण तो दररोज व्हायला पाहिजे. असं अजिबात होऊ देऊ नका की सोमवारी तुमचा 10 तास अभ्यास झालाय, मंगळवारी तुम्ही सिंहगडावरती. हे पूर्णपणे इलॉजिकल आहे. तुम्ही सोमवारी पण 4 तास करा, मंगळवारी पण 4 करा. त्याचा फायदा असा होतो की तुमची लिंक ब्रेक होत नाही. म्हणजे सायकोलॉजी असं सांगते की एखादी गोष्ट तुम्ही 2 किंवा 3 दिवस केली नाही तर त्या गोष्टीवरचा तुमचा 50% फोकस हा डायव्हर्ट होतो. 100% खरं. म्हणजे अभ्यास जर तुम्ही 1-2-3 दिवस त्याच्यामध्ये गॅप पडला तर तुमचा तेवढा 50% फोकस डायव्हर्ट होतो. आणि जर तुम्ही आठवडाभर ती गोष्ट केली नाही, म्हणजे जर दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही 8 दिवस घरी राहिला असाल, यू आर 100% डिस्ट्रॅक्टेड फ्रॉम दिस प्रोसेस. म्हणजे तुम्ही 100% डिस्ट्रॅक्ट झालेले असाल. तुमचं पुढचे 2 ते 3 दिवस त्या ट्रॅकवरती यायला लागतील आणि त्याच्यानंतर तुमचा खरा अभ्यास सुरू होतो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की तुम्ही मोठ्या सुट्ट्या किंवा मेजर जे हॉलिडेज आहेत ते ह्याच्यामध्ये प्रिपरेशन मध्ये घ्यायला नाही पाहिजे. रिलॅक्स व्हा वगैरे, मूवी बघा वगैरे, ह्याच गोष्टी इट्स ओके. बट ज्याच्यामध्ये माझा कन्सर्न काय की तुम्ही कन्सिस्टंट राहा. बाकी ह्याच्यामध्ये मला वाटतं आणखी वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. आणि बाकीचं क्वेश्चन पेपर कसे अनालाइज करायचे, त्याचं पुस्तक कुठले वाचायची का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपले अजित सर तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहेतच. ठीक आहे, काही विषय नाही, ते आपण करतच राहूया. बरं, तुम्ही आता यशदामधून सगळं करून आला पुण्यामध्ये आणि पहिल्यांदाच अनिकेत खरं तर ऑफिसमध्ये आलेत. काय वाटलं तुम्हाला? ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे? बेसिकली अजित सरांना साधारणतः मागच्या 2-4 वर्षापासून सर चांगल्या पद्धतीने ओळखतो. सरांनी अगोदर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या. आताही मोस्टली सरांचं ऑनलाईनच्या माध्यमातूनच काम सुरू आहे. बट सरांचा असा विचार होता की ऑनलाईन मध्ये काही रिस्ट्रिक्शन्स येत आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांशी बोलणं होतं बट तो फील येत नाही की जो ऑफलाईन मध्ये आहे. तर सरांनी सदाशिव पेठेमध्ये
म्हणजे विठ्ठल मंदिराजवळ एक ऑफलाईन स्ट्रक्चर आता इथं उभा केलेलं एकदम छान स्ट्रक्चर आहे. मागचे 1-1.5 तास झालं मी सरांकडेच आहे. तर सरांनी बेसिकली इथं तुम्हाला स्टुडिओ पण अवेलेबल आहे. सरांनी त्याच्या माध्यमातून सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. स्टडी रूम अवेलेबल करून दिलेली म्हणजे लेक्चर हॉल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर कुठला रोल असेल तर मेंटरिंग. म्हणजे मेंटरिंग ही गोष्ट अशी की जी दिल्लीमध्ये खूप जास्त महत्वाची होती आणि आपल्याकडे ती नव्हती. तर एमपीएससी मध्ये मेंटरिंग किती महत्वाचे आहे हे सरांनी आपल्याला इथून पाठीमाग दाखवून दिलेले की किती महत्वाचा रोल आहे. सरांचं ते लॉजिकल अप्रोचचे वगैरे लेक्चर्स मी पण केलेले आहेत, त्या बॅचेस मी पण केलेले आहेत. त्याचा खूप जास्त फायदा मला प्रिपरेशन मध्ये झालेला आहे. आणि त्या मेंटरिंगसाठी तरी तुम्ही सरांच्या एकदा अकॅडमीला व्हिजिट करा. मी म्हणत नाही तुम्ही सरांकडे बॅच लावा, क्लासेस लावा, तो भाग नंतरचा, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. बट सरांशी ऍटलिस्ट बोलण्यासाठी या, ह्या व्यक्तीसोबत तुम्ही अर्धा तास घालवा. तुम्ही जर इथं 50% प्रेशर घेऊन आलेला असाल तर तुम्ही जाताना फक्त 5 ते 10% प्रेशर घेऊन गेलेला असाल. म्हणजे इतका कॉन्फिडन्स मला सरांवरती आहे. कारण की त्यांचं कम्युनिकेशन स्किल, एखाद्या विद्यार्थ्याचा प्रेशर रिलीफ करण्याची म्हणजे तो रिलीव्ह करण्याची सरांची जी कॅपॅसिटी आहे ती खूप हाय लेवलला आहे. त्याच्यामुळं माझं असं सजेशन राहील की तुम्ही ऍटलिस्ट सरांना भेटण्यासाठी इथं या, सरांची अपॉइंटमेंट घ्या. सर तुम्हाला अवेलेबल होतील. आणि सरांची पण खूप इच्छा असते की विद्यार्थ्यांशी बोलायचं. सर डेली बेसिसवरती खूप विद्यार्थ्यांना भेटत असतात. सर आत्ताच मागाशी फ्री झाले होते, सरांनी सांगितलं की या आपण निवांत बसूयात. आणि तेच सांगत होते की विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही रिमोट एरियातले लोक आहेत तर त्यांना ऑनलाईनचा इतका हाय लेवलला फायदा झालेला आहे. म्हणजे मीही थोडंसं कोचिंग मध्ये होतो 2-3 वर्ष, तर मलाही ते माहिती आहे की गडचिरोलीत बसून अभ्यास करणार विद्यार्थी हा पुण्यामध्ये येऊन शिकू नाही शकत सर. आणि आपण जे प्लॅटफॉर्म निवडलाय हा ऑनलाईन निवडलाय. तर अशा खूप असंख्य विद्यार्थ्यांना ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आपल्याला फायदा झालेला आहे. त्यामुळं बेसिकली मला हेच सांगायचं की बाबा ह्या गोष्टींसाठी तरी तुम्ही इथं व्हिजिट करू शकता. दुसरा एक प्रश्न राहिला यशदाचा. तर यशदामध्ये क्लास 1 अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग चालतं, वनामतीला क्लास 2 वाल्यांचं राहतं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपण म्हणतो की एकदा शासकीय सेवेत गेलो की आपण सरकारचे जावई होतो. पॉझिटिव्ह अर्थाने घ्या हे थोडंसं, मी खूप पॉझिटिव्ह अर्थाने हे बोलतोय. तर बेसिकली तुम्हाला सांगतो की लिटरली सरकारचे जावई होतो. म्हणजे इतक्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळे अवेलेबल होऊन जातात. म्हणजे यशदामध्ये तुम्हाला अगदी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पासून असेल, कल्चरल ऍक्टिव्हिटी पासून असेल, लेक्चर्स, इमिनंट डिस्टिंग्विश फॅकल्टींना भेटला असेल, त्यांचे लेक्चर्स ऐकणं असेल, त्यांच्यासोबत तुम्हाला संवाद साधण्याची जी काही संधी मिळते त्याच्यातून तुम्हाला ग्रास्प होणारा नॉलेज म्हणजे तुमची पर्सनॅलिटी जी काही डेव्हलपमेंट आहे ना, तर त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात सर. म्हणजे तुम्ही अगोदर एकदम जर न्यूट्रल असाल तर तुम्ही खूप पॉझिटिव्ह कडे त्या कालावधीमध्ये झुकलेला असता. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की असे काही सिलेक्ट झालेले क्लास 1 अधिकारी होते की ज्यांना लिटरली बोलण्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणजे ते पुढे जाऊन बोलू शकत नव्हते. पण आज 1.5-2 महिन्यानंतर यशदातलं सगळ्या प्रेझेंटेशन वगैरे किंवा सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर ते मुलं आज एकदम फ्लुएंटली पुढे जाऊन किंवा तेवढे कॉन्फिडेंटली बोलतात. म्हणजे ही एक तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ट्रान्सफॉर्म होण्याची पण प्रोसेस आहे. आणखी दुसरी गोष्ट की यशदामध्ये जेवण वगैरे पण खूप छान राहतं. यशदातले जे मेसेस आहेत तर खूप चांगल्या पद्धतीचं जेवण आपल्याला अवेलेबल करून देतात. जे जेवणासाठी किंवा खाण्यासाठी ज्यांना आवड आहे त्या हौशी लोकांनी तर अवश्य एमपीएससी क्रॅक करून क्लास 1 यशदामध्ये यावं. तुमच्या सगळ्यांचं स्वागतच राहील नेहमी. आणखी यशदामध्ये तुम्हाला सांगतो की खूप चांगले फॅकल्टी म्हणजे किमान एक 5 ते 6 लोक आहेत सर तिथं, ज्यांच्याशी तुम्हाला असं 1 by 1 कम्युनिकेशन साधण्याची संधी मिळते. तर एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही राहता. त्यानंतर तुमचे अटॅचमेंट राहतात. म्हणजे दिल्ली अटॅचमेंट म्हणजे पार्लमेंट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, प्रेसिडेंट ऑफिस असेल, हे अशी प्लेसेस आहेत की जिथं खूप मोठी हिस्ट्री ह्या ठिकाणांना आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणांना व्हिजिट करायची तुम्हाला संधी मिळते. त्याच्यानंतर तुम्ही व्हिलेज अटॅचमेंटला जाता, ग्रामीण भाग तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते. आर्मी सोबत तुम्हाला 1 आठवडा स्पेंड करावा लागतो, तर आर्मीची डिसिप्लिन माहिती आहे. बट ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स तुम्हाला त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो. सगळ्यात शेवटी महाराष्ट्र दर्शन ह्याच्यामध्ये येतं. मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तुम्ही जिथं फॉर एक्झाम्पल गडचिरोली सारख्या ठिकाणी आमटे साहेबांचं जिथं मोठं कार्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन अनुभवण्याची संधी मिळते. आणि हे सगळं तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सगळ्या विथ फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असतं. इन शॉर्ट मला हे म्हणायचं की ह्या गोष्टी बघून तुम्ही थोडंसं मोटिवेट व्हाल की बाबा अशाही गोष्टी इथं असतात. त्यामुळे हे सगळं मी डिटेलमध्ये सांगतोय. सरांनी यशदाबद्दल थोडंसं सांगा असं विचारलं म्हणून अशा पद्धतीने यशदा काम करत असते. म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की यशदामध्ये यायचं. म्हणजे यशदा हे आपल्या एमपीएससी करणाऱ्यांचं पंढरपूर असं आपण म्हणू शकतो. आणि तिथं विठ्ठलाच्या दर्शनाला येण्यासाठी तुम्ही नक्की जीव तोडून मेहनत करायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
इच्छा आहे. बरोबर आहे. तुम्ही जो विषय काढला पर्सनल डेव्हलपमेंटचा, आपण निर्माण नावाने इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच लॉन्च करतोय. त्याच्यामधला एक महत्वाचा विषय हा आहे की प्रशासकीय सहल असेल किंवा प्रशासकीय अधिकारी, आता तुम्हीच उद्या येऊन निर्माणच्या विद्यार्थ्यांना थोडंफार गाईड करणार आहे 100%, तेवढं तर तुम्ही करणारच आहे. किंवा याही पलीकडे जाऊन आपण त्याच्यामध्ये तुम्ही जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणले, कम्युनिकेशन स्किल असेल, तर सगळ्यात चांगली गोष्ट काय असणार, आता इंटरव्ह्यू झाला 275 मार्काला. येस सर. तर डे 1 पासून तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल. परफेक्ट. सगळ्यांना माहिती की शेवटच्या 2 महिन्यात 1 महिन्यात इंटरव्ह्यूचं काही होत नाही. तुम्हाला जर कम्युनिकेशन स्किलवर काम करायचं असेल तर लॉंग टर्मला करावं लागतं. ते आपण निर्माण फाउंडेशन बॅच मध्ये पण त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. मला वाटतं फार जास्त वेळ घेत नाही, परत आपण एका दिवशी निवांत परत एकदा चर्चा करूयात. आणि तुम्हाला अशा पद्धतीने सेशन्स घ्यायचे नाही घ्यायचे कमेंट करून सांगा. तुमच्या काय इच्छा असतात की मी अधिकाऱ्यांना काय विचारलं पाहिजे जेणेकरून तुमचा फायदा होईल, तेही कमेंट करून सांगा. आणि बाकी गोष्टींसाठी पण तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कमेंट करू शकता. अजून ज्यांनी काय चॅनल जॉईन नाही केलेलं ते पण चॅनल जॉईन करू शकता. आणि तुम्ही इथं आलात, वेळ दिलात, तुमचा यशदाचं करत सगळ्या धावपळीतून, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. MPSC एक्झाम मंत्राच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर, थँक्यू. आणि बाकी सगळ्यांनाही तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. येणाऱ्या कंबाईन प्रिलिमसाठी 21 डिसेंबरसाठी कॉन्फिडेंटली जा. अजिबात मनामध्ये कुठल्याही प्रिज्युडायसेस घेऊन जाऊ नका. ब्लँकली जा. तुमचा रिझल्ट 100% येणारच आहे. आणि तुम्हाला त्या येणाऱ्या एक्झामसाठी मी माझ्याकडून आणि आपल्या MPSC एक्झाम मंत्राकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.